परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र. प्रथमोल्हास. बाळपण. बाळचे सखोल व सुस्पष्ट विचार पाहून मन थक्कच होऊन जाते. एका दासनवमीला सीतामाईंना त्यांच्या मैत्रिणीने जेवणाला बोलावणे केले. बाबूरावांना कोणाकडे जेवणाला गेलेले आवडत नसे, त्यामुळे सीतामाईंनाही ती सवय नव्हती. पण मैत्रिणीला वाईट वाटू नये म्हणून सीतामाईंनी बाळला तिच्याकडे जेवणाला पाठवून दिले. भोजनारंभी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, हा श्लोक सर्वजण म्हणू लागले. त्यासमयी बाळ श्लोक न म्हणता हात जोडून डोळे मिटून स्वस्थ बसली. ते पाहून गिरजाबाईंनी म्हटले, बाळ, तू ग का श्लोक म्हटला नाहीस? तेव्हा बाळ म्हणाली, जेवणाला बसल्यावेळी तोंडात घास घालीत असता, ज्यात खर्च नाही, त्रास नाही, असे जे फुकटचे हरिनाम ते घेत जा. जेवणात जरी पोट भरण्याचा उद्देश असला तरी प्रत्येक घासाबरोबर जर देवाचे नाव घेणे होईल तर यज्ञात आहुती टाकल्याचे पुण्य लाभेल, असे समर्थ रामदास आपल्या अधिकारवाणीने श्लोकरूपाने आम्हाला सांगत आहेत. म्हणून मी एकचित्ताने ते ऐकत होते, असे बाळने उत्तर दिले. एके दिवशी दुपारी सीतामाईंच्याकडे त्यांची मैत्रीण बसायला आली. बराच वेळ बोलून झाल्यावर ती आपल्या घरी गेली. थोड्या वेळाने आपल्या खोलीतून बाळ बाहेर आली. तेव्हा तिला उद्देशून सीतामाई म्हणाल्या, थोड्या वेळापूर्वी जर तू आली असतीस तर गिरिजाची तुला भेट झाली असती. तिने 2 वेळा तुझी आठवण काढली. त्यावर बाळ म्हणाली, आई, मी बाहेर येणार होते, पण दोघे बोलत असता तिसऱ्याने मध्ये जाऊ नये, असे समर्थांनी दासबोधात मूर्खांच्या लक्षणात सांगितले आहे ना, म्हणून मी मुद्दाम येण्याचे टाळले. यावेळी बाळचे वय 11 वर्षांचे होते. एके दिवशी सीतामाईंनी दुपट्याचे कपाट उघडले, तोच त्यांना पुष्कळशी झुरळे दिसली. तेव्हा बाबूरावांना उद्देशून, अहो, इतक्या बंदोबस्त असलेल्या कपाटात झुरळे कशी? असे सीतामाईंनी आश्चर्याने विचारले. तेव्हा बाबूरावांनी बाळकडे वळून म्हटले, या प्रश्नाचे उत्तर तू सांगशील का? बाळ म्हणाली, ढेकूळ म्हणतो माझे घर, डास म्हणतो माझे घर, पिसवा म्हणती माझे घर, झुरळ म्हणती माझे घर. ही समर्थांची दासबोधातील ओवी येथे लागू पडते. एकदा महाशिवरात्रीनिमित्त बाळच्या आप्तांपैकी एक जोडपे त्यांच्याकडे राहण्यास आले होते. एके दिवशी दुपारी नवरा बायकोला उद्देशून म्हणाला, मला जरा पेटीतला शर्ट काढून दे, मी मामलेदारांना भेटावयास जाणार आहे. तेव्हा बायको म्हणाली, मी काही उठणार नाही, हवा तर तुम्हीच काढून घ्या. तेव्हा तो बिचारा पेटीतला शर्ट काढून घालून घेऊन बाहेर गेला. परंतु तिचे हे उद्धटपणाचे बोलणे बाळला आवडले नाही. त्या बाईचा रोज काही पुस्तके वाचण्याचा नेम होता. याप्रमाणे यजमान बाहेर गेल्यावर ती वाचावयास बसली. तिचे वाचून संपल्यावर बाळ हळूच तिच्या जवळ जाऊन बसली आणि तिला म्हणाली, ताई, इतका वेळ तुम्ही काय वाचित होता? त्यावर त्या ताईने उत्तर दिले, एक शिवलीलामृत आणि दुसरे पातिव्रत्य महात्म्य. बाळ म्हणाली, मीही रोज शिवलीलामृत वाचित असते, पण पातिव्रत्य महात्म्य मात्र अजूनपर्यंत वाचले नाही. त्यात विशेष असे काय आहे? त्यावर त्याने उत्तर दिले, आजवर पतिव्रता धर्माचे कोणी कोणी पालन केले याबद्दल त्यात काही गोष्टी दिल्या आहेत. बाळने प्रश्न केला,
पतिव्रता धर्म म्हणजे काय? त्यावर त्या ताईने उत्तर दिलं, पती म्हणजेच देव अशा भावनेने पतीची सेवा करणे आणि स्वप्नात देखील त्याचे मन न दुखविणे याला पतिव्रता धर्म असे म्हणतात. त्यावर बाळने तिला प्रश्न केला, पतिव्रत्य महात्म्य वाचल्याने काय फायदा होतो हो ताई? ताई म्हणाली, फायदा तोटा काय तो मी जाणत नाही. फक्त वडील माणसाने सांगितले म्हणून मी ते वाचत असते. त्यावर बाळने तिला उत्तर दिले, असे होय. मला वाटले होते की पूर्वीच्या बायकांनी सद्वर्तनाच्या योगे करून कसे काय सुख मिळविले हे जाणून घेऊन तो कित्ता गिरवण्याकरिता म्हणून आपण असले ग्रंथ वाचावयाचे असतात. बाळच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच ती बाई निरुत्तर झाली. थोड्या वेळाने पुन्हा बाळ म्हणाली, ताई, तुम्ही किती वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात? त्या बाईने उत्तर दिले, झाली 13 वर्ष. त्यावर बाळ म्हणाली, ताई, तुम्ही 13 वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात, तर मग सकाळी मधुकाकांच्या इच्छेप्रमाणे पेटीतला एक शर्ट काढून देणे मात्र तुम्हाला जमले नाही, ते कसे? यावरून तुम्ही धडधडीत यजमानांचा अपमान केला असे झाले नाही काय? त्यावर त्या ताई म्हणाल्या, होय ग बाळ, आत्ता माझी चूक माझ्या लक्षात आली. इतकी वर्षे मी ते पुस्तक वाचत आले खरी, पण त्याचा खरा अर्थ मात्र मला आजपर्यंत समजला नव्हता. भजन समयी रोज बाबूराव तबला व त्यांचे स्नेही शेषगिरी ही पेटी वाजवीत असत. इसवी सन 1917 मधील दसऱ्याच्या दिवशी बाळ बाबूरावांना म्हणाली, अण्णा, आज सण आहे, तेव्हा शेषम भटजींना पेटी वाजविण्यास बोलवा ना. ते पेटी फार छान वाजवितात. बाबूराव म्हणाले, 12 महिने शेषगिरी वाजवितात, तेव्हा आज शेषम भटजींना जर ती सेवा दिली तर त्यांना वाईट वाटेल. त्यावर बाळ काहीच बोलली नाही. त्या रात्री शेषम भटजी आमंत्रणाशिवायच भजनाच्या वेळी हजर झाले. बाबूरावांनी त्यांना शेषगिरी येईपर्यंत पेटी वाजवा असे सांगितले. परंतु गंमत अशी झाली की त्या दिवशी शेषगिरी भजनाला आलेच नाहीत. भजन संपल्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. जेवतेवेळी आज शेषगिरी का आले नाहीत कोण जाणे, असे बाबूराव म्हणाले. तेव्हा त्यांच्या घरी पाहुणे आले असावेत, असे बाळ म्हणाले. दुसरे दिवशी ते जेव्हा भजनाला आले तेव्हा त्यांना उद्देशून, काय शेषगिरी, सणाच्या दिवशीच प्रभुसेवेत खंड पाडलात की, असे बाबूराव म्हणाले. होय, तसे घडले खरे, असे त्यांनी उत्तर दिले. काल काय पाहुणे आले होते, असे बाबूरावांनी विचारतात. छे, पाहुणे कुठले, असे शेषगिरी म्हणाले. इतक्यात बाळ म्हणाली, काका, बाहेरच्या पाहुण्यांना टाळणे सोपे, पण आतल्या पाहुण्यांना टाळणे फारच कठीण, असे परवा बुवांनी कथेत सांगितले ना. ते ऐकून शेषगिरी म्हणाले, होय बाळ, हे अगदी सत्य आहे. पुढे बाबूरावांना उद्देशून ते म्हणाले, मामा, बाळच्या म्हणण्याप्रमाणे काल आमच्या घरात आम्हा उभयतांमध्ये बराच वेळ वादविवाद झाला. त्यामुळे माझे डोके अतिशय संतप्त झाले, म्हणून मी येऊ शकलो नाही. तेव्हा बाळने शेषम भटजींना पेटी वाजविण्यासाठी आमंत्रण देण्यास सांगितल्याचे कारण बाबूरावांच्या लक्षात आले. तसेच पाहुणे आले असावेत या बाळच्या म्हणण्याचा पण त्यांना उलगडा झाला. एके दिवशी शेषगिरी भजनाला हजर नव्हते. दुसरे दिवशी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, काल आमच्या लिलीचे यजमान आले होते, त्यामुळे मला येता आले नाही. इकडे जा तिकडे जा करून रात्री घरी यायला 12 वाजले. म्हणतात ना, जामातो दशमग्रहा, मर्जी सांभाळेपर्यंत पुरेपुरे होऊन जाते.
त्यावर बाळ म्हणाली, काका, रात्री घरी येताना 12 वाजले असतील, पण तुम्ही जेवण करूनच बाहेर पडला असाल ना? शेषगिरीने उत्तर दिले, होय, जेवून 9:30ला बाहेर पडलो. त्यावर बाळ म्हणाली, काल संडासला गेला होता की नाही? शेषगिरी, जामात येवो वाटेल ते हो, तिकडे गेल्याशिवाय गत्यंतर आहे कुठे? त्यावर बाळ म्हणाली, मग भजनाला पण आल्याशिवाय गत्यंतर नाही असे का समजू नये? भजन करणे हे पण अत्यावश्यक आहे असे मानले म्हणजे आपसुकच सवड काढणे जमते. 9:30ला तुम्ही बाहेर पडला म्हणता, तेव्हा त्याच्या आत तुम्ही हजेरी लावून जाऊ शकला असता. त्यावर शेषगिरी म्हणाले, बाळ, तुझं म्हणणं मला पटतं ग, पण आम्हाला कळत असून वळत नाही अशी आमची स्थिती आहे. त्यावर बाळ म्हणाली, काका, तुम्ही जामाताना दशमग्रह म्हणालात. ते ऐकून मला फार वाईट वाटले. मुलीला जरा कोणी सरक म्हटले तर आपल्याला राग येतो. मुलीसाठी तर जावयांना मान द्यायचा ना, तर मग त्यांना नावे ठेवल्याने आपलेपणा राहील कुठे? तेव्हा शेषगिरी निरुत्तर झाले. बाबूरावांकडे शिवरात्रीच्या जत्रेला आलेल्या मंडळींपैकी एक बाई बायकांशी बोलता बोलता सहज म्हणाली, मुलीला अजून कुठे स्थळ जमत नाही. मुलीचे लग्न झाल्याशिवाय मुलाचे करता येत नाही. एक स्थळ सर्व दृष्टीने पसंत आहे, पण त्या मुलाचे आईबाप आहेत. ते दोघे जर मेले असते तर बरे झाले असते. ते ऐकून बाळला एकदम हसू आले. तेव्हा ती बाई म्हणाली, का गं बाळ हसतीस? तेव्हा बाळ त्यांना म्हणाली, तुमचे म्हणणे मुलीला सासू सासरे नसावे, पण तुमच्या मुलासाठी एखादी मुलगी पसंत केली म्हणून समजा. मुलाला आई असू नये अशी जर तिची अट असेल, तर त्यावेळी तुम्हाला काय वाटेल? मुलाला जन्म देण्यात, त्याचे कोडकौतुक करण्यात, त्याच्यासाठी झालेला त्रास सहन करण्यात, पुढील त्याचे सुखसोहाळे पाहण्याचा आईबापांचा मुख्य उद्देश असतो. त्याचा यावेळी तुम्हाला पूर्ण विसर पडलेला आहे, म्हणून मला हसू आले. तेव्हा ती बाई चिडून म्हणाली, पण ती कार्टी ऐकत नाही, त्याला काय उपाय? बाळ म्हणाली, मुलांना योग्य मार्ग दाखविणे हे वडील माणसांचे कर्तव्य असून वडील माणसांनी सांगितलेले ऐकणे हे मुलांचे कर्तव्य आहे, असे नेहमी कीर्तनात बुवा सांगतात. हे बाळचे बोलणे ऐकून ती बाई गारद झाली. एका रविवारी दुपारी बाळची भावंडे आपल्या मातोश्रीला उद्देशून म्हणाली, आई, आम्हाला भूक लागली, उपीट कर. तेव्हा सीतामाई स्टोव पेटवायला गेल्या, पण 4दा पेटविला तरी तो विझला. इतक्यात बाळ खोलीतून बाहेर आली. तिला उद्देशून त्या म्हणाल्या, सर्वांना भूक लागली म्हणे, पण उपीट करूया म्हटले तर स्टोवच पेटेना. लगेच बाळ म्हणाली, त्याला पण भूक लागली असेल ग. बाबूरावांनी मुंबईहून येताना नवीनच स्टोव आणला होता. तत्पूर्वी गोकर्णात कुणालाच स्टोवची माहिती नव्हती. त्यामुळे सीतामाईंना स्टोव न पेटण्याचे कारण चटकन लक्षात येऊ शकले नाही. इतक्यात बाबूराव बाहेरून आले. सीतामाईंनी त्यांच्यापुढे स्टोवची तक्रार सांगताच बाबूरावांनी चटकन स्टोव उचलला आणि त्यात तेल घालून लगेच स्टोव पेटवून दिला. ते पाहून स्टोव पेटला असे म्हणून मुले टाळ्या पिटून आनंद व्यक्त करू लागली. तेव्हा बाबूराव विनोदाने म्हणाले, त्याचे आता पोट भरले म्हणून तो आनंदाने टाळी वाजवीत आहे. तेव्हा सीतामाईंना बाळच्या बोलण्यातील अर्थ उमगला. बाळ यावेळी 12 वर्षांची होती. बाळला कोणी कोणाची निंदा केलेली बिलकुल आवडत नसे. एके दिवशी शाळेतून घरी येत असता समोरून जात असलेल्या एका म्हातारीला पाहून बरोबरची एक मुलगी म्हणाली, बाळ, तो पहा महाबळेश्वराचा रथ कसा चालला आहे.
ते ऐकून बाळ तिला म्हणाली, देवी, निंदा करणे बरे नाही. तुझ्या आजीला तू अशीच नावे ठेवतीस का? देवी म्हणाली, माझ्या आजीची कंबर अशी वाकली नाही किंवा तिची मान पण अशी हलत नाही. त्यावर बाळने तिला उत्तर दिले, अगं, तुझी आजी जरी तशी नाही तरी पण हातात काठी घेते, डोळ्याला चष्मा लावते. म्हातारपणामुळे तिचे दात उतरून पुढे आलेले आहेत, केस पिकले आहेत. 4 पावले चालले की तिला दम लागतो. म्हणून रस्त्यावर ठिकठिकाणी तिला उभे राहावे लागते. ऐकू येत नसल्यामुळे जवळ जाऊन दुसऱ्यांनी तिच्या कानात ओरडून बोलावे लागते. हे तर खरे ना? मनुष्यच नव्हे तर पशुपक्ष्यांचे देखील लहानपणातील रूप म्हातारपणात पार बदलून जाते. जर आपण त्या दृष्टीने पाहू तर अशी कितीतरी उदाहरणे आपणास पाहावयास मिळतील. त्यावर देवी म्हणाली, बाळ, तुझे म्हणणे अगदी मला पटते ग. माझी आजी की नाही लहानपणी फारच सुंदर दिसत होती, असे एकदा माझे आजोबा सांगत होते. ते मला आत्ता आठवले. त्यावर बाळ तिला म्हणाली, अगं, म्हणून तर कोणी कोणाला नावे ठेवू नयेत, असे संत सांगतात. ती म्हातारी पूर्वी आपल्यासारखीच होती. आपली पण पुढे तशीच अवस्था होणार. असे असता आम्ही दुसऱ्यांना नावे ठेवून हसण्यात काय फायदा आहे? एके दिवशी वरांड्यावरून माझघरात जात असता टोपलीत भरून ठेवलेले तांदूळ विस्कटलेले बाळाला आढळून आले. तेव्हा, उंदराने तांदूळ खाल्ले काय ग? असे तिने सीतामाईंना विचारले. त्यावेळी, नाही ग, ते उंदराचे काम नसून नंदाचे, बाळचा धाकटा भाऊ, याचे काम आहे, असे सीतामाईंनी उत्तर दिले. त्यासमयी विनाकारण आपण उंदराला दूषण दिले याबद्दल बाळला अतिशय वाईट वाटले आणि त्या चुकीबद्दल तिने देवाजवळ क्षमा मागितली. ओम नमः शिवाय.